पूजन करावं. प्रमुख पाहुण्यांनी स्थानापन्न व्हावं. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा थोडक्यात मी ओळख करून देतो. या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ते या माननीय श्री पी.टी. पाटील सर, जनरल सेक्रेटरी श्री शिवाजी शिक्षण प्राधारक मंडळ. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान श्री पी.टी. पाटील सरांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ते आपले मान्य श्री जयश्री शितोळे बापू सर, खजिनदार श्री शिवाजी शिक्षण प्राधारक मंडळ बार्शी. सरांची विनंती आहे की शितोळे बापूंना अध्यक्षस्थान स्वीकारावं. म्हणून मी बापूंना विनंती करतो, शितोळे बापूंना, की या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान श्री शितोळे बापू सरांनी स्वीकारावं. तर त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ते माननीय डॉक्टर एस गोरे सर, प्राचार्य कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ते मान्य श्री सचिन वायकोळे सर, ते सकाळचे पत्रकारही आहेत आणि स्मार्ट अकॅडमी भाषण कला प्रशिक्षण केंद्र पण ते चालवतात. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ते माननीय प्रदीप बोधले सर. प्रदीप बोधले सर हे चांगले व्याख्याते आहेत. त्याचबरोबर ते MPSC आणि UPSC सरळ सेवा भरतीचे क्लासेस पण घेतात. या सर्वांचं मी स्वागत करतो. प्रथम आपण या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचा सत्कार समारंभ करून करूया. प्रथम सत्कार आपण मान्य श्री P.T. पाटील सर, जनरल सेक्रेटरी श्री शिवाजी शिक्षण प्राधारक मंडळ यांचा सत्कार बापू लोमटे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सरांचा सत्कार बापू लोमटे यांनी करावा. यानंतर मान्य श्री जयश्री शितोळे बापू यांचा सत्कार राहुल सातपुते यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर मान्य डॉक्टर S गोरे सर, प्राचार्य कॉलेज ऑफ एज्युकेशन यांचा सत्कार श्री नितीन सातपाते सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि सरांचं एक गोरे सरांचं अजून एक गोष्टीसाठी आपण सत्कार करतोय की त्यांची निवड ही नॅक समितीवर झालेली आहे.
ह्या समितीवर गोरे साहेबांची निवड झाली. हा दुहेरी योग साधून आला आहे. त्याच्यामुळे आपण त्यांचं अभिनंदन करूया सरांचं आणि छोटासा सत्कार करूया त्यांचा. अभिनंदन सर. यानंतर पुढचा सत्कार मान्य श्री सचिन वायकोळे यांचा सत्कार बापू लोमटेंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित व्याख्याते मान्य श्री प्रदीप बोधले सरांचा सत्कार बाळराजे पिंगळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. याबरोबर या कार्यक्रमासाठी लाईव्ह प्रक्षेपण जे करतायत आपले केडीएमचे पत्रकार माने सरांचा सत्कार त्याची शूटिंग चालू आहे त्यामुळे आपण त्याचा सत्कार सर्वात शेवटी करूया. शेवटी करू या बाबू तुम्ही सत्कार करा सरांचा. केडीएमचे पत्रकार माने सर यांचा सत्कार. सुंदर बापू लोमटे यांच्या हस्ते आपण करतो. त्या सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा. ते हा आजचा कार्यक्रम लाईव्ह करत आहे. फेसबुक या ग्रुपवरती आपण केडीएम लाईव्ह सर्च केल्यावरती आपल्याला हा कार्यक्रम लाईव्ह दिसेल. यानंतर आपण सत्कार समारंभ संपलाय असं मी जाहीर करतो आणि यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतोय. या कार्यक्रमाची प्रस्तावना मान्य श्री एस गोरे सर यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. कॉलेजामध्ये बारशे संचलित करवेल जलदान तलाव या तलावामध्ये सागरी जलतरण स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत अशा प्रकारचे यश संपादन केले. त्या विद्यार्थ्यांचं एक हार्दिक अभिनंदन मी स्वतः करतो. त्यांचा यथोचित सत्कार व्हावा यासाठी सत्कार समारंभाचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे खजिनदार आदरणीय शिकवे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे जनरल सेक्रेटरी टी पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सचिन वायकोळे सर, प्रदीप भोसले सर, या जलतरण तलावाचे व्यवस्थापक सुंदरराव लोमटे सर, या तलावामध्ये कार्यरत असणारे सर्व कर्मचारी, ज्या विद्यार्थ्यांनी मोठ्या हिमतीनं आपली चमकदार कामगिरी करून यश खेचून आणलं, ते सर्व या तलावाचे विद्यार्थी, उपस्थित सर्व पालक, बंधू आणि भगिनी. मालवण, कोल्हापूर, पोरबंदर आणि कोची या 4 ठिकाणी सागरी जलतरण स्पर्धा पार पडल्या. त्या स्पर्धेमध्ये विविध वयोगटातील जी मुलांनी यश संपादन केले आपल्या या तलावामध्ये ज्यांनी सराव केला आणि या सागरी स्पर्धेमध्ये अत्यंत नेत्रदीपक असं यश संपादन केलं आणि तुमचं कौतुक करायला पाहिजे. 2017 साली हा तलाव बांधून पूर्ण झाला. अनेक अडचणींचा सामना करत संस्थेनं अत्याधुनिक अशा प्रकारचा तलाव बार्शीसारख्या निमशहरी भागामध्ये जलतरण तलावाची व्यवस्था उपलब्ध करून दिली. मोठ्या शहरामध्ये अशी व्यवस्था नाही.
कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जळगाव यांनी असं एक स्वप्न पाहिलं होतं की ग्रामीण भागातील लोकांना विविध प्रकारचे जे खेळ आहेत, विविध प्रकारचे जे क्रीडा प्रकार आहेत, त्या क्रीडा प्रकाराची सोय आपल्या शिक्षण संस्थेमधून करून द्यायची. आणि ते स्वप्न या ठिकाणी आज साकारताना दिसते आपल्याला की अत्याधुनिक अशा प्रकारचा जलतरण तलाव, आंतरराष्ट्रीय मानांकन असणारा जलतरण तलाव या बार्शीसारख्या शहरामध्ये आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला सराव करण्याची संधी मिळते. अगदी जे वंचित आहेत, ज्यांना आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी शक्य नाही फी भरून जाणं, त्यांना इथं मोफत जलतरणाची सोय संस्थेकडून केली जाते. जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे चांगले खेळाडू आहेत, चांगले जलतरणपटू आहेत, त्यांच्यासाठी मोफत सुविधा या ठिकाणी केली आहे. केवळ पैसे घेऊन जलतरण तलाव चालवला जात नाही. तुम्हाला सांगायला हरकत नाही की या जलतरण तलावाचा खर्च संस्था स्वतः सोसते. या जी काय नाममात्र फी तुमच्याकडून घेतली जाते त्या फीमध्ये सर्व गोष्टी चालल्या जात नाही. संस्था पदरच्या काही काडीमोड करते आणि हा जलतरण तलाव अत्याधुनिक स्वच्छ असा राहावा यासाठी नेहमी प्रयत्नशील राहते. 2017 पासून ते 2024 पर्यंत अनेक घटना घडत गेल्या. या जलतरण तलावामध्ये, या कालावधीमध्ये अनेक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी, राष्ट्रीय स्तरामध्ये सहभाग घेतला आणि उज्ज्वल अशा परंपरा या तलावाची निर्माण केली. आज राष्ट्रीय पातळीवरती या तलावानं आपली नोंद घ्यायला लागली आहे. राष्ट्रीय स्तरावरती तुम्ही चमकदार कामगिरी केली. तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं, जलतरणपटूचं मी महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून हार्दिक त्या ठिकाणी अभिनंदन करतो. तुमचं स्वागत. आलेले सर्व जे आज ज्येष्ठ मान्यवर आहेत, संस्थेचे पदाधिकारी जे आपल्याला मोटिवेशनल व्याख्यान देण्यात भोसले सर आहेत, सचिन वायकुळ सर आहेत, त्यांचे मी या प्रसंगी स्वागत करतो. सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचं मुख्य जे आहे आपलं आकर्षण, त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. तो म्हणजे जे आपले गुणवंत विद्यार्थी आहेत त्या सर्वांचा सत्कार आपण आता करतोय. सर्व मान्यवर प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे की मी विद्यार्थ्यांची नावं घेताना त्यांचा आपण सत्कार करावा. सर्वांनी मिळून सत्कार करावा. मेडल आणि सर्टिफिकेट आहेत मुलांसाठी आपण तयार केलेले आहेत आपल्या तलावातर्फे. प्रथम मी नाव घेतोय शौर्य प्रदीप नवले. शौर्य प्रदीप नवलेने केरळमध्ये जी इंटरनॅशनल स्विमची स्पर्धा झाली त्याच्यामध्ये 10 किलोमीटर अंतर हे त्याने 3 तास आणि 53 मिनिटांमध्ये पूर्ण करून या स्पर्धेमध्ये त्याने विजय मिळवला होता. त्याचबरोबर मालवण, मुंबई, विजयदुर्ग आणि औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी पण या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे. शौर्य प्रदीप नवले. शौर्य प्रदीप नवले. पुढच्या विद्यार्थ्यांचं नाव घेतो मी तन्वी प्रदीप नवले. पुढे येऊन थांबा तुम्ही. केरळमध्ये जे स्विम मॅरेथॉन झाली, या मॅरेथॉन मध्ये 10 किलोमीटर अंतर शौर्य प्रदीप नवलेने 3 तास आणि 53 मिनिटांमध्ये पूर्ण करून स्पर्धा त्यांनी जिंकलेली होती. त्याचबरोबर मालवण, विजयदुर्ग या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी स्पर्धा केलेली आहे. या विद्यार्थ्यांसाठी सर्वांनी कमोपट्याने काय वाटतं.
प्रदीप नवले. तन्वी प्रदीप नवले ही मालवण, मुंबई, विजयदुर्ग या ठिकाणी जाऊन तिने यश संपादन केलेलं आहे आणि गोल्ड आणि सिल्वर पदक मिळवलेलं आहे. तिचाही सत्कार यानंतर पुढचा विद्यार्थी आहे, पुढचा जलतरणपटू आहे माधव विठ्ठल शिंदे. पुढचा जलतरणपटू आहे माधव विठ्ठल शिंदे, ज्याने केरळमध्ये 16 किलोमीटर अंतर पार केलं. केशव हरीश कुमार शिंदे पुढे या. फोटो घ्या तुमची माधव विठ्ठल शिंदे 16 किलोमीटर, जे केरळमध्ये सर्वात मोठी स्पर्धा होती, इंटरनॅशनल स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये त्याने 16 किलोमीटर अंतर पार केलं आणि त्याच्यामध्ये आपला पुढचा विद्यार्थी आहे, पुढचा जलतरणपटू आहे केशव हरीश कुमार शिंदे. मागील 2 वर्षापासून हे विद्यार्थी कठोर मेहनत घेत आहेत आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन पदक संपादन करत आहेत. केरळ असेल, गुजरात असेल, महाराष्ट्रामधील मालवण, मुंबई, विजयदुर्ग, औरंगाबाद, कोल्हापूर या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी जाऊन यश संपादन केलेलं आहे. त्यामधील हा केशव हरीश कुमार शिंदे, ज्याने या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यश संपादन करून गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त केलेले आहे. यानंतर पुढची पुढे या पुढे या, आपले मेडल घेऊन भार्गवीमुळे पुढे या. केशव हरीश कुमार शिंदे, केशव हरीश कुमार शिंदे. यानंतर पुढचे विद्यार्थी आहे ती भार्गवी परीक्षित मुळे. या सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये संपादन केलं. भार्गवी परीक्षित मुळे भार्गवीचं एक विशेष असं कौतुक आहे की अगोदर भार्गवी पोहायला शिकली, प्रत्येक बक्षीस जिंकलं आणि त्याच्यानंतर तिचे पप्पा 10 किलोमीटरच्या गुजरातच्या स्पर्धेत त्यांनी पण जिंकलेला आहे. त्यांचं देखील अभिनंदन. अगोदर मुलीने बक्षिसं जिंकली आणि नंतर तिच्या वडिलांनी. यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे शुभ्रा गणेश कडगंची. अगदी छोटी अशी सगळ्या स्पर्धांमध्ये खेळून तिनं खूप चांगलं यश संपादन करून पदक मिळवलेली आहेत. शुभ्रा गिरीश कडगंची. थोडं पुढे या. अभिनंदन शुभ्रा. यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे, पुढची जलतरणपटू आहे आपली स्निग्धा सुनील जगदा. खूप साऱ्या स्पर्धांमध्ये
मालवण विजयदुर्ग या ठिकाणी या मुलीने संपादन केलेले आहे. यानंतर पुढचा विद्यार्थी आहे आदर्श आनंद चौरे. खूप गुणवान असा विद्यार्थी सर्व स्पर्धांमध्ये संपादन केलेले आहे. आदर्श खूप खूप अभिनंदन. प्रमुख पाहुण्यांना सत्कार करून आदर्श आनंद चौरेचं एक वैशिष्ट्य म्हणून त्याच्या आईनं या अभ्यासामध्ये खूप मेहनत केली आहे. विद्यार्थी आहे ईश्वरी सिद्धार्थ महाडे. पुढे या. पुढची विद्यार्थिनी आहे ईश्वरी सिद्धार्थ महाडे. खूप छोटी अशी मुलगी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जाऊन तिने यश संपादन केलेलं आहे. खूप खूप अभिनंदन ईश्वरी. पुढचा विद्यार्थी आहे उदय हरिश्चंद्र जाधव. पुढे या. ईश्वरी सिद्धार्थ महाडे. ओके सर. पुढचा विद्यार्थी आहे तो उदय हरिश्चंद्र जाधव. सर्व वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांनी जाऊन यश संपादन करून गोल्ड आणि सिल्वर मेडल त्यांनी जिंकलेले आहेत आणि बार्शीचं नाव उज्ज्वल केलं आपल्या. सायकलवर 10 वाजता इकडे सायकलवर जातो, पाटे 5 वाजता. आणि यासाठी उदयसाठी त्यांची आई सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या एकदा. आणि व्यवस्थापक बापू लोटके यांची खूप मेहनत आहे या विद्यार्थ्यांसाठी. खूप खूप अभिनंदन उदय. आपली पुढची विद्यार्थिनी आहे क्रांती ब्रह्मदेव मोरे. क्रांतीचं वैशिष्ट्य म्हणजे तिने विद्यापीठ रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये सुद्धा पदक मिळवलेली आहे. त्याचबरोबर नॅशनल रायफल असोसिएशन साठी सुद्धा या विद्यार्थिनीची निवड झालेली आहे क्रांती मोरे. त्याचबरोबर स्विमिंगच्या नॅशनल स्पर्धेमध्ये त्याने विजय मिळवलेला आहे. 16 किलोमीटर अंतर तिनं केरळमध्ये खूप अभिनंदन क्रांती तुझं. अशी प्रगती कर. त्यानंतर पुढचा विद्यार्थी आहे तो सिद्धार्थ ऋषिकेश धनवडे. सगळ्यात छोटा हा विद्यार्थी या स्विमिंग क्लबचा आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जाऊन त्यांनी खूप सारी पदकं त्यांनी जिंकलेली आहेत. सिद्धार्थ ऋषिकेश धनवडे उर्फ चिकू. जागेवर उभा राहा.
थँक्यू सर. पुढचं नाव घ्या. चिपू जागेवर बॅगमध्ये यानंतर आपला पुढचा विद्यार्थी आहे तो रणवीर राहुल सातपुते. हा सध्या बेंगलोरमध्ये पुढच्या ट्रेनिंगसाठी स्विमिंगच्या पुढच्या ट्रेनिंगसाठी तो डॉल्फिन स्विमिंग अकॅडमीमध्ये आहे. तो पुढची ट्रेनिंग करतोय. त्यांचे वडील इथे हजर आहेत, राहुल सातपुते. खूप गुणवंत असा विद्यार्थी, सर्व स्पर्धामध्ये त्यांनी पदक जिंकलेले आहेत. राहुल सातपुते सर आणि त्यांचे दोन्ही पालक आई आणि वडील आहेत तिथे. तेजस्विनी टाकतात पुढे या. आली आली आली. गोल्डन क्वीन आहे. यानंतर पुढची विद्यार्थी आहे सेकंड नंबर तेजस्विनी नितीन काकबाटे. तेजस्विनी नितीन काकबाटे मालवणमध्ये पण चालते. औरंगाबादमध्ये सुद्धा पुन्हा प्रथम क्रमांकाने बक्षीस मिळवलं. त्याचबरोबर मुंबई विजयदुर्ग या ठिकाणी सुद्धा तिने सगळ्या मिळवलेले आहेत. तिथे खूप खूप अभिनंदन. तेजस्विनी नितीन ताकबाते. पुढचा विद्यार्थी धैर्यशील नितीन ताकबाते. खूप खूप अभिनंदन तेजू. बहीण भाऊ आहेत दोघं. यानंतर पुढचा विद्यार्थी आहे तो धैर्यशील नितीन ताकबाते. तेजस्विनी आणि धैर्यशील हे दोघं बहीण भाऊ आहेत आणि सर्व स्पर्धांमध्ये यांनी पदक मिळवलेले आहेत. यानंतर पुढचा विद्यार्थी आर्यन दीपक सुद्धा पुढे या. खूप खूप अभिनंदन धैर्यशील दादा. यानंतर पुढचा विद्यार्थी आहे तो आपला साईराज गणेश जाधव. साईराज पुढे या. साईराज अवेलेबल आहे. सर्व स्पर्धांमध्ये साईराजने गणेश आबा जाधव पुढे या. वडील पण पुढे या. पालकांची याच्यात खूप मेहनत आहे, त्यामुळे पालकांनी सुद्धा पुढे यायचं सरकारच्या वेळेस. सर्व स्पर्धांमध्ये साईराजांनी पदक मिळवलेले आहे. पालक पुढे. पालकांशिवाय विद्यार्थ्यांचा सत्कार करता येणार नाही. पालक पुढे. पालकांचा आपण सत्कार करतो. तुमची गायत्री ठेवले. गायत्री खूप खूप अभिनंदन साईराज तुझं. हे जी मुलं मेहनत करतात त्याच्यामध्ये पालकांची खूप मेहनत आहे, त्यामुळे आपण त्या मुलांबरोबर त्या पालकांचाही सत्कार करतोय. त्यामुळं मुलांचं नाव घेतल्यानंतर पालकांनी पुढे घ्यायचं. पुढची आपली विद्यार्थिनी आहे ती गायत्री गणेश चौरे. सर्व स्पर्धांमध्ये या गायत्रीने पदक मिळवलेले आहेत. त्याचबरोबर गायत्री बरोबर तिची एक छोटीशी बहीण आहे जी ते स्पर्धेमध्ये तयारी करते, अन्वी. तिचाही आपण एक छोटासा सत्कार करतोय. आणि हर्षदा सचिन चव्हाण. हर्षदा पुढे. यानंतर पुढची जलतरण व्याख्या हर्षदा सचिन चव्हाण. औरंगाबाद आणि कोल्हापूरमध्ये विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तसेच मालवण, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग या ठिकाणी हिने पदक संपादन मिळवलेले आहे.
यानंतर आपण सत्कार करतोय तो परीक्षित मुळे सर, यांची मुलगी आहे भार्गवी परीक्षित मुळे. ती स्पर्धेची तयारी करत असताना परीक्षित मुळे सरांनी सुद्धा इथे तयारी केली आणि मालवण मध्ये 3 किलोमीटर स्पर्धा जिंकून त्यांनी विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी या ठिकाणी पदक मिळवले. त्यांचाही आपण इथे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतोय. परीक्षित मुळे सर. यानंतर संपूर्ण जगभरात एक स्पर्धा घेतली जाते आयर्नमॅन. त्या आयर्नमॅन मध्ये स्विमिंग सहित सायकलिंग रनिंग सर्व गोष्टी समावेश असतात. या आयर्नमॅनने आपल्या स्विमिंग क्लब आपल्या येथे जलतरण तलावामध्ये स्विमिंग करून यश संपादन केलेलं आहे. त्या आयर्नमॅनची मी नावं घेतोय, त्यांनी पुढे यायचं, आपण त्यांचाही सत्कार करतो. इथं मनोज बारगुले सर, हे गोवा येथे झालेल्या आयर्नमॅन इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये त्यांनी यश संपादन केलं. या आपल्या जलतरण तलावामध्ये त्यांनी स्विमिंग करून त्यांनी बार्शीचे वन अधिकारी आहेत ते, त्यांचा आपण सत्कार करतोय. मनोज बारगुले सर. महावीर कदम आहेत का? महावीर कदम सर नाही. बर. पुढचे आयर्नमॅन आहेत ते अजित मेलगणे सर. गोवा येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत त्यांनी यश संपादन केलं. या सर्वांनी आयर्नमॅननी आपल्या या जलतरण तलावामध्ये प्रॅक्टिस केली आहे. ट्रॅक्टरची मोठी एजन्सी आहे सरांची अजित मेलगणे. यानंतर अमृत खेडकर सर आहेत का? या सर. हेही आयर्नमॅन झालेले आहेत. खूप अशी खडतर स्पर्धा असते आणि जवळपास 2-3 वर्ष हे स्पर्धक त्यासाठी तयारी करत असतात आणि ते आयर्नमॅन होतात. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आर्य तुझा पुढे पदक घेऊन पुढे. पोलीस सर्वे आणि वृक्ष संवर्धन समितीचं पण यानंतर आपण पुढचा जलतरणपटू आर्यन दीपक दुधाळचा सत्कार करतोय. सर्व स्पर्धांमध्ये या स्पर्धकाने बक्षिसे जिंकलेली आहेत. टाळ्या पाहिजे सगळ्या पालकांना. या अशा सत्कार समारंभ आपला सत्काराचा कार्यक्रम आपला संपतोय आपल्या. सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे स्थान पण घ्यायचं. यानंतर मी श्री जयश्री सुकळे बापू सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. यानंतर शिंदे मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर
प्रथम मी वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि सर्वांचं अभिनंदनही करते. वर्धापन दिनाच्या सर्व पालकांना, सर्व विद्यार्थ्यांना आणि जे टीचर शिकवतात त्यांचंही मी अभिनंदन करते. आणि माझे 2 शब्द मला सांगायचे वाटले म्हणून मी त्यांना सांगितलं. तर माझं महत्त्वाचं म्हणजे मी माझं शिक्षण म्हणजे आमच्या दोघांचं शिक्षण मामाच्या संस्थेत झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे जगदाळे मामाने आमचं लग्न लावून दिलेलं आहे, मुलगा दिला नाही घेतला नाही. त्याच्यामुळं त्यांचे आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत आणि त्याच आशीर्वादानं त्यांचाच वारसा घेऊन माझी मुलं ही 2 वकील झालेली आहेत, एक स्पीच थेरपिस्ट आहे आणि माझी 5 नातवंडही आपल्या संस्थेमध्ये आहेत आणि ते पण एकदम टॉपलाच आहेत. गायिका आहेत, खेळाडू आहेत, स्विमिंगही करणारे आहेत. पण आमचा सगळ्यांचा वारसा मुलांनी दिला, मुलांना दिला नंतर मुलांनी त्यांच्या मुलांना दिला. हाच वारसा आम्ही कायम आपल्या संस्थेचं नाव जास्तीत जास्त पुढे जावं, मामांचं नाव, मामाच्या संस्थेचं नाव पुढे जावं ही आमची पहिल्यापासूनची इच्छा आमच्या दोघांची. आमच्या मुलांनाही तसे धडे दिले तर आमचे नातवंडही तसेच आहे. दुसरं म्हणजे पिंगळे सरांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर घरी एकदा चर्चेला आले होते, पिंगळे सर घरी आले होते. मला अशी बोलायची सवय असल्यामुळे मी पिंगळे सरांच्या बरोबर गप्पा मारत म्हणजे अहो तुम्ही एवढे सगळे शिकलेले आहेत, सगळं एवढं स्विमर आहेत तुम्ही, एवढे चांगले, तर तुम्ही याच्यामध्ये सर्व्हिस का करत नाही तुम्ही. तर पिंगळे सरांनी मला सांगितलं की मला पैशासाठी काम करायचं नाही, मला माझी मुलं घडवायचे, हे मला त्यांचं जास्त आवडलं. आणि त्यांचं असंच बुद्धी देऊन येणे, अशीच आपली पुढची पिढी ही पिंगळे सरांनी घडवावी. त्याच्यामध्ये म्हणजे कसं आहे, दुसऱ्यासाठी मेला तर खऱ्या अर्थानं जगलास आणि स्वतःसाठी जगलास तर खरं तू मेलेला आहे, त्याचा उपयोग नाही. दुसऱ्यासाठी जगणं हे महत्त्वाचं आहे, हे पिंगळे सरांनी मला दाखवून दिलं आणि त्याच्याबद्दल मला खूपच अभिमान वाटतो. आणि प्रवासात प्रत्यक्ष मी तर कधी स्विमिंगवर जास्त येतच नाही म्हणा, पण घरी आमच्या चर्चा चाललेली असते की सर असे आहेत स्विमिंगवर, सगळं कुटुंब एकत्र असल्यासारखं म्हणजे आमच्या घरी चर्चा चाललेली असते की एकत्र आहेत सगळे मिळून, कुठं परगावला कोचीला ह्याला कुठेही गेले तरी सुद्धा ते त्यांचं एक वैशिष्ट्य मला ऐकण्यात आलं. मला म्हणजे प्रत्यक्ष मी बघत नाही, पण मला बघण्यापेक्षा दुसऱ्याकडून माणसाची स्तुती केलेली मला आवडती जास्त. म्हणजे आपण स्वतःहून आपल्याच माणसाची पाठ ठोकायची नाही, दुसऱ्याने आपली पाठ माहीत नसले बाहेरून आपल्याला कळलं पाहिजे हा माणूस कसा आहे आपल्याला. तर यांच्या बाबतीत स्विमिंगला म्हणजे ज्यावेळेस दुसऱ्या गावाला हे सर गेले होते त्यावेळेस आमच्या मुलांनी किंवा यांनी सांगितलं असं की बाबा पिंगळे सर पालकांना त्रास होऊ नये, विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून पालकांना स्वतः झोपायला लावले आणि स्वतः मुलांच्याकडे लक्ष देऊन स्वतः जागा राहिले. ही मला त्यांच्यातलं एक जास्त गुण म्हणजे ऐकण्यातून आलं. त्याच्यामुळे हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशी की म्हणजे एक थोडक्यात सांगते मी की नारदाची गोष्ट आहे की बाबा नारदाला गर्व झाला असं माझ्यासारखं कोण हुशार नाही, कोणी नाही. मग एकदा विष्णूकडे नारद मुनी गेले की बाबा माझ्यासारखं ही काय नाही, तर मग सगळ्यात श्रेष्ठ कोण. नारद मुनीला वाटलं की मी श्रेष्ठ सर्वात, मी नामस्मरण सारखं करतो. पण दुसरं असं की विष्णूंनी सांगितलं की तू शेतकऱ्याकडे जा. शेतकऱ्याकडे गेल्यानंतर त्या शेतकऱ्याला काय तर 3 दिवसातून फक्त 3 वेळा नामस्मरण करत होते ते शेतकरी. मग ते नारदाने विष्णूजवळ सांगितलं काय शेतकरी म्हणले ती कुठं दिवसातून 3 वेळा नामस्मरण करतो, मी कुठं दिवसभर नामस्मरण करतो. मग विष्णूंनी सांगितलं एक काम नारदाला सांगितलं की तेल भरलेली वाटी आणि ती घेऊन तू पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालायची आणि विशेष म्हणजे त्याच्यातलं तेलही सांडलं नाही पाहिजे. ठीक आहे म्हणजे काही एवढी तरी गोष्ट सोपी तुम्ही दिलेलं काम आहे. पण ती दिल्यानंतर ज्यावेळेस नारद मुनी प्रदक्षिणा करायला लागले त्या भांड्यातलं तेल न सांडावं ह्याच्याकडे जास्त लक्ष होतं त्यांचं. मग ती पृथ्वी प्रदक्षिणा करून परत आल्यानंतर विष्णूने म्हणलं की तुम्ही आता एवढं म्हणताय तर मग हे नामस्मरण तुम्ही किती वेळा घेतलं, प्रदक्षिणा घालत असताना तुम्ही नामस्मरण किती वेळा घेतलं. तर नारद म्हणले नाही तुम्ही सांगितलेलं काम आहे. तसंच प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाला दिलेलं काम आहे, त्याच्यात कमी जास्त असं नाही की मी मोठ्या दर्जात आहे, ते सुद्धा परमेश्वराने दिलेलं काम आहे. आणि ते काम आपण करतोय ते करत असताना प्रामाणिकपणा आपल्याजवळ असला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे जास्त. त्याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश म्हणजे कुठलंही काम आपल्याला मिळालं तर ते कमीपणा न मानता आपण ते कुठल्याहीपणे प्रामाणिकपणे पुढे नेण्याचं काम करावं. आणि कर्मवीर मामांचं नाव जगभर पसरवण्यासाठी मी माझ्या नातवंडासाठी आम्ही आमचं कुटुंब पूर्ण आणि आता मातोश्री
शिंदे इथं आलं तर केशव शिंदे माधव शिंदे आता आमचा प्रयत्न चाललाय की श्रीलंकेवरनं 32 किलोमीटर त्याला स्विमिंग करायला लावायचं. त्याच्यासाठी प्रॅक्टिस आमची चालू आहे. तर आमचीमध्ये मी काही नाही, याच्यामध्ये जास्त पिंगळे सर कष्ट करते, बापू कष्ट करते, ती सगळ्यांचं खरं महत्वाचं काम आहे. आणि आपलं महत्वाचं म्हणजे आपल्या मामांचं नाव पुढं व्हावं आणि जगभर पसरावं ही माझी सगळ्यांच्या त्यांनी प्रार्थना की सगळ्यांनी असं प्रामाणिकपणेच काम करावं आणि सगळ्यांनी सगळं संस्थेचं तर पहिल्यापासूनच काम चांगलं आहे त्याच्यामुळं काय प्रश्न नाही. पण मामांचा वारसा घेऊन यांनी असंच पुढं जावं. एवढी 2 शब्द बोलून पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद शिंदे मॅडम, खूप चांगले विचार त्यांनी मांडले. यानंतर मी आदर्श हायस्कूल शेंद्रीचा विद्यार्थी आहे, त्याला बोलायचं इथं. तावजी रविकांत साळुंके, तो त्याचं माईक देते सर. माईक घे सर. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री शितोळे बापू, प्रमुख पाहुणे PT पाटील सर आणि ज्यांच्यामुळं माझ्या मनातली भीती गायब झाली आणि ज्यांच्यामुळं माझ्या मनातली भीती गायब झाली आणि माझ्या मनामध्ये तुमच्या पुढे उभा राहण्याचं धाडस तयार झालं, ते माझे प्रशिक्षक श्री सचिन वायकुळे सर आणि बोधले सर, या सर्वांना माझा नमस्कार. खरं तर या विषयावर बोलत असताना मी माझ्या वडिलांना विचारलं, हा आता बोलायचं तर आहे पण समोर किती जण असते. मग माझ्या वडिलांनी सांगितलं, अरे तुझ्या भावंडासारखीच आहेत मुलं, त्या मुलांनी कितपत यश मिळवलं. त्यांनी यश मिळवलंच नाही, त्यांनी यशाला खेचून आणलंय. ते म्हणतात ना, जे आपल्या हक्कात असतं ते जर सहज मिळत नसेल ना तर ते खेचून आणावं लागतं आणि ते काम या ठिकाणी आम्हाला केलं. खरं तर आपण प्रयत्न करतो आणि प्रयत्न करत असताना आपल्याला यशाकडे जाताना खूप वेळ लागतो. आपल्याला वाटतं आपला मुलगा आता या स्विमिंग क्लबमध्ये घातलाय, 1 वर्ष झालं त्याने एकही मेडल मिळवलं नाही, 2 वर्ष झाली. त्याच्यावरून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक वृद्ध माणूस होता आणि त्यानं काय केलं, त्याला झाडं लावायची खूप आवड होती. मग झाडं लावायची आवड होती, त्यानं काय केलं, एके दिवशी जंगलामध्ये जाऊन एक अशा मोकळ्या पटांगणामध्ये एक बांबूचं झाड लावलं आणि त्याच्याकडेच प्राजक्ताचं झाड लावलं. आणि आपल्याला उत्सुकता असते, आज झाड लावलं, दुसऱ्या दिवशी जाऊन बघायचं झाडाला पाणी फुटली की नाही, पानं आली की नाही. मग त्यानं झाड लावलं, दोन्ही झाडांना पाणी खत केलं आणि दुसऱ्या दिवशी गेला, त्यानं पाहिलं त्यानं लावलेलं प्राजक्ताचं झाड चांगलं फुललं होतं, त्याला पालवी फुटली होती, पण कडचं बांबूचं झाड तसंच. तर मला जाऊ दुसऱ्या दिवशी येईल. मग 1 महिन्यानंतर आला. मग त्यानं पाहिलं प्राजक्ताचं झाड आता थोडं मोठं झालं होतं, त्याला चांगली फुलं लागायला लागली होती. मग त्यानं कडेला त्याची नजर गेली, पाहतो तर बांबूचं रोप तर तसंच. मग दुसऱ्या वर्षी तो गेला, त्यानं पाहिलं प्राजक्ताचं झाड आता आकाश कवेत घेऊ पाहत होतं आणि बांबूचं झाड तसंच. तिसऱ्या वर्षी गेला, परत त्यानं पाहिलं, अरे प्राजक्ताच्या झाडाची फुलं आता खाली पडायला लागली आणि हे झाड तसंच. मग एके दिवशी जोरदार पाऊस आला आणि पाऊस आल्यावर
पाऊस आला, तो घरात गेला, दुसऱ्या दिवशी बाहेर आला, बघतोय तर प्राजक्ताचं झाड भुईसपाट आणि बांबूचं झाड ताटकाने उभं झालं होतं. त्याला पालवी फुटली होती, मोठं झालं होतं, बांबू लागले होते. मग यालाच म्हणतात आपण आम्हाला वायकुळे सरांनी एक गोष्ट सांगितली, ट्राय बट डोंट ट्राय. त्या 1 वर्षात प्राजक्ताच्या झाडानं काय केलं, वरे वाढायला सुरुवात केली आणि बांबूच्या झाडानं काय केलं, मुळांकडे लक्ष दिलं. पहिल्यांदा मुळं मजबूत झाली पाहिजे. मुळंच मजबूत नाही, वरे वाढतोय, वरे वाढण्याचा फायदा नाही. पहिलं मुळं मजबूत करून घ्या. हे आपल्याला मुलांकडून शिकायला मिळतं. मुलांनी काय केलं, अफाट प्रयत्न केले, आपली मुळं मजबूत केली आणि आता आकाश कवेत घेऊ पाहत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनामध्ये आपण काही करत असताना आपल्या गुरूंचा वाटा हा आपल्या जीवनामध्ये असतोच आणि आपल्या मागं एका गुरूंचा हात असतो. तसं माझ्या मागं वायकुळे सरांचा तर हात आहेच, पण तुमच्या मागं एका व्यक्तीचं अफाट कष्ट आहे आणि ते म्हणजे बाळराजे पिंगळे सर. तुम्हाला वाटत असेल मी आता मेडल मिळवलं, मला खूप अभिमान वाटतो, माझ्याकडे मेडल आहे, पण तुमच्यापेक्षा 10 पटीनं या सरांना तुमचा अभिमान वाटतोय. अरे माझा विद्यार्थी आहे, माझ्या विद्यार्थ्यांना माझं नाव किती मोठं केलंय, त्यांना काय पाहिजे असतं तुमच्यापासून, काय पाहिजे असतं. माझा विद्यार्थी आहे, माझ्या विद्यार्थ्यानं माझं नाव मोठं करावं. आपले पहिले गुरु आई वडील असतात आणि दुसरे गुरु हे कोणी होऊ शकतात. पण गुरु कसा असतो, काही जणांना गुरु कसा ओळखतो माहिती आहे का, काही जणांना वाटतं छडी घेऊन मारणारा गुरु असतो, विनाकारण मारेल का हो, चुकलं तरच खवळतो, जिथं बरोबर असेल तिथं कौतुकही करतो. त्याच्या मनामध्ये आई वडिलांनी ती माया असते आणि तुम्ही जितकं आई वडिलांचं नाव मोठं करताना तितकंच तुम्हाला न करता त्याचं नाव मनातल्या मनात मोठं झालेलं असतं. जसं भातावरती साजूक तुपाची धार असते ना, तसा गुरु असतो. आणि या ठिकाणी मी तुमच्या भावासारखंच होतो, काय चुकलं असेल तर माफ करा. आणि माझी पहिलीच वेळ आहे या विद्यार्थ्यांसमोर बोलण्याची, मला एवढंच तुमच्या समोर बोलायचं होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान तावजी, तू खूप छान बोललाय. तुझा एक छोटासा सत्कार आम्ही करतोय. प्रमुख पाहुण्यांना विनंती करतोय की त्याचा सत्कार करावा. गुरुंचं जास्त करा. त्यांचे गुरु जे सचिन वायकुळे सर आहेत त्यांच्या हस्तेच आपण त्यांचा सत्कार करतोय. या विद्यार्थ्यांचं नाव आहे तावजी रविकांत साळुंके. हा विद्यार्थी आदर्श हायस्कूल केंद्रीय येथील आहे. खूप छान भाषण केले त्याने. यानंतर या कर्मवीर जलतरण तलावाचे व्यवस्थापक सुंदरराव उर्फ बापू लोमटे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. या कार्यक्रमाला आपण सर्वजण वेळेवर उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमतः सर्व पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मी आभार व्यक्त करतो. वर्षभरामध्ये आपण वेगवेगळ्या स्टेटमध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या समुद्रामध्ये जाऊन आपण बक्षिसं खेचून आणली. त्याबद्दल आपण आधी तुमच्यासाठी स्वतःसाठी सर्वप्रथमतः टाळ्या वाजवल्या आधी मी त्यांना विनंती करतो. हे सर्व आजपर्यंत आपण बक्षीस आणलं ते जर संस्थेचं मार्गदर्शन, गोरे सरांचं मार्गदर्शन, संस्थेने टाकलेला आपल्यावर विश्वास आणि पालकांनी टाकलेला आम्हा दोघांवर विश्वास, बाळराजे पिंगळे आणि माझ्यावर टाकलेला विश्वास. कारण काय एखाद्यांना साधं हौदामध्ये लेकरू उतरवायचं म्हणलं तर भीती वाटते. आमच्या भरोशावर समुद्रात लेकरं उतरवले तुम्ही, याच्याबद्दल तुमचं शताशा आभार, तुमचं अभिनंदन. त्याच्यामुळे हे बक्षीस जिंकू शकले. हे बक्षीस तुमचं आहे, आमचं फक्त इथं पटक त्यांना शिकवण्याचं काम आहे. बरेच पालक असे आहेत की अगोदर मुलं शिकली, नंतर त्यांचे आईवडील शिकले आणि ते बी स्पर्धेत बक्षीस मिळवून आले. काय झालं, थोडे छोटे रुसून पाठीमागं समजा थोडं आलेले नाहीत, नको म्हणजे आमचं नाव पुढे घ्यायचं नंतर घ्या. पण पुढल्या वेळेस मात्र त्या आईवडिलांची नावं स्पर्धेत बक्षीस जिंकलं म्हणून यायला पाहिजे आणि त्यांनी स्टेजवर यावं. आपला स्विमिंगमध्ये अनेक प्रकार आहेत. खेळाचे तर 84 प्रकार आहेत ऑलिम्पिकमध्ये.
परंतु त्याच्यात स्विमिंग एक असा गेम आहे की त्याच्यात तुम्हाला 10-12 इव्हेंटमध्ये भाग घेता येतात. पहिल्या ठरला, दुसऱ्या ठरला, तिसऱ्या 12 तरी जिंकाल तुम्ही. बाकीच्या गेममध्ये तसं नाही आहे, एका ठरलात की घरी आहे. म्हणजे इथे इतके चान्सेस आहेत आणि सगळ्यात उत्कृष्ट व्यायाम याच्यात होत आहे. देही आरोग्य नातं ते भाग्य नाही या परत या युक्तीप्रमाणे स्विमिंगमध्ये सगळ्यात जास्त व्यायाम होतोय. आपल्या शरीरातलं फुफ्फुस बारीक असतं, बारक्या पुढे एवढं, परंतु ते ज्यावेळेस पोहत असतं त्यावेळेस एवढी हवा खेचतं बाहेर काढतं, त्याच्यामुळं आपण आजारी पडण्याचे प्रमाण कमी असतं. इथून पुढं सर्व पालकांनी संस्थेने जो विश्वास माझ्यावर टाकला तो सार्थ करण्याचा भविष्यात देखील मी 100% प्रयत्न करीन. बाळराजे पिंगळे त्याच्यासाठी समर्थ आहे, ते 100% प्रयत्न करतील. पालकांचा आणि संस्थेचा असाच आमच्यावर विश्वास असू द्या. जगडीचा कण वाळूचे केले वेळे याप्रमाणे आम्ही त्यासाठी प्रयत्न करू आणि यशाची अनेक उंच उंच शिखरे जिंकण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. एवढेच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय कर्नाटक. धन्यवाद बापू. यानंतर या कार्यक्रमासाठी जे तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपण जे व्याख्याते बोलवले आहे त्यामध्ये एक महत्त्वाचा सत्कार आपण करतोय. या जलतरण तलावाचे जे कोच आहेत आणि या विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केलंय त्याच्या पाठीमागं ज्यांची सर्वात जास्त मेहनत आहे असे या जलतरण तलावाचे कोच आणि फ्लिपर्स स्विम क्लबचे संस्थापकच असे आपले बाळराजे पिंगळे सर यांचा सत्कार आपण PT पाटील सर यांच्या हस्ते करतो. फ्लिपर्स स्विम क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त बार्शी रनर्स ग्रुप यांनी फ्लिपर्स स्विम क्लबसाठी एक छोटासा पदक दिलेला आहे, सत्कार केला आहे फ्लिपर्स स्विम क्लबचा. तो फ्लिपर्स स्विम क्लबच्या तर्फे बाळराजे पिंगळे सर यांनी स्वीकारावा. बार्शी रनर्स ग्रुप तर्फे यानंतर आपण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपले जे व्याख्याते बोलवले त्याच्यामध्ये प्रदीप बोलले सर म्हणजे सरळ सेवा भरती MPSC आणि UPSC ते क्लासेस घेत आहेत. त्याचबरोबर ते प्रेरणादायी व्याख्याते आहेत आपल्यासाठी. मी सरांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन आपलं मनोगत किंवा आपलं मार्गदर्शन करावं सर्व विद्यार्थ्यांना. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याच पद्धतीने आधुनिक भगीरथ म्हणून ज्यांना ओळखतो किंवा ह्या बार्शी तालुक्यातील त्याच पद्धतीनं धाराशिव जिल्ह्यातील सुद्धा जी भोजनांची, गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची पोरहार पण ज्या एका विशिष्ट उंचीवर पोचली त्यासाठी ज्यांची खऱ्या अर्थानं पुण्य होते असे कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांना प्रथमतः वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष चितोळे बापू, त्याच पद्धतीने PT पाटील सर, गोरे सर, त्याच पद्धतीने आपले सचिन वायकुळे सर आणि आजच्या ह्या सगळ्या इव्हेंटसाठी जबाबदार असणारे बापू लोमटे सर, त्याच पद्धतीने बाळराजे सर. पहिल्यांदा तर ह्या कार्यक्रमाला अशा माणसाला बोलवणं ज्याच्या आयुष्यातच ज्यांनी मेडल बघितलेलं नाही तीच मला इतकं टेन्शन येत होतं. नवरदेवाच्या गळ्यातल्या हाराचं वजन सुद्धा इतकं नव्हतं, इतकं ह्या पोरांच्या गळ्यात एका तरी एक मेडल
म्हणजे त्याला आता जागाच नाही ती वागतं का काय असं वाटायला लागलं. आणि परत पोरांची साईज कशी ती हितनं जे सुरू झालं बारीक 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 बापू मला हळूहळू असं वाटायला लागलं पुढच्या वर्षी पाळण्यातलं बी आणून ठेवता पाहिजे. 3 सायकलवर लेकरं हिंडत येते. ज्या वयात लेकरं वॉटर पार्क मध्ये खेळतात त्या वयात लेकरं इथं स्विमिंग टॅक मध्ये येऊन तुम्ही स्पर्धेत उभा करता काय शर्यती जिंकता काय खरंच जबरदस्त. पहिल्यांदा तर ह्या लेकरांसाठी मस्त बघायला टाळ्या वाजवल्या मनापासून अभिनंदन करतो. जबरदस्त एवढा शब्द आहे बघा. आणि आता एकदा मनापासून टाळ्या वाजवा तुमच्या आईबापांसाठी कृपया करून जोरात. आईबापांसाठी टाळ्या कसं बघ. मी विचार करतोय आम्ही तुमच्या एवढा असताना लक्ष द्या रे सगळेजण तुमच्यासाठी आलोय तुमच्यासाठी. आम्ही तुमच्या एवढा असताना आम्ही जर आमच्या आई बापाला म्हणलं असतं का मला पुढे चलून स्विमर व्हायचंय निभार म्हणलं असतं निभार. खरे सत्य. कारण त्या काळामध्ये ह्या गोष्टींकडं क्रीडा प्रकार हा करिअर असू शकतं ह्याच्याकडे कोण बघतच नव्हते हो. आणि आज सुद्धा ही आपल्या ह्या ठिकाणी मी तुम्हाला खरंच मला इतकं भारी वाटतंय का की आज गुणवत्ता यश ह्याची व्याख्या काय माहितीये का ऍज कम्पेअर टू शेजाऱ्याचं पोरग ऍज कम्पेअर टू पावणाऱ्यातलं पोरग ते पोलीस भरती झाले का ते तहसीलदार झाले का ते कलेक्टर झाले का त्याचा सत्कार झाले का हीच गुणवत्तेची व्याख्या हो. इतकी गुणवत्तेची व्याख्या बेकार झाली आहे का म्हणजे माझं पोरग जर इंग्लिश मिडियम मध्ये असेल का माझ्या शेजाऱ्याचा इगो हर्ट होतोय त्याला CBSE लाच ऍडमिशन घ्यायचंय त्याचं इकडे तिकडे नाही. ते 10ला शाळा हे 8ला क्लासला पाठवतोय 10 ते 6 शाळेत बसवतोय संध्याकाळी 6 ते 8 क्लासला बसवतोय. ते लेकरू त्याला पार्काला यंत्रमानव करून टाकलं. म्हणजे आम्हाला काय पाहिजे माहितीये का त्याची कागदी गुणवत्ता इतकी पाहिजे का विषयच नाही. आणि मग पुन्हा सगळीच नाहीत अधिकारी होणार. अहो पोस्टच किती असतात त्या लेकरं किती असतात. आम्ही आमच्या पोरांना स्पष्ट सांगतोय बघ पुन्हा रडायचं नाही आणि पुन्हा ती गोळ्या खातून फाशी घेतो असली नाटकं करू नको. आधी ठरव काय करायचंय तिकडं काय विनाकारण प्रत्येकाला जमीनच असं नाही ना. 300 जागा 3 लाख पोरं किती महागाई जाणार आहे तिला का. पण अडचण बी अशी होऊन बसलेली आमच्यात आणि हे जे कार्यक्रम सोहळे घेणं सत्कार करणं मग त्याचा एक इम्पॅक्ट होतं. इतका बेकार इम्पॅक्ट होतोय का की त्या पोराला वाटतं माझं बी असं असावं माझ्यासाठी गर्दी जमावी माझ्यासाठी टाळ्या पडल्या पाहिजेत. होय रे सगळं खरं आहे पण तू त्या क्षमतेचा बी पाहिजे ना. तू त्या क्षमतेचा बी पाहिजे ना की मी म्हणतो होय द्राक्षाच्या बागेत लय माल पिकतं लय इन्कम बी जोरात आहे पण ती द्राक्षाची बाग पिकण्यासाठी शेत बी तसं पाहिजे ना. कुठं बी कसं बी नाही ना मेळ बसायचा. मग आम्ही स्पष्ट पोरांसाठी काय म्हणतो दादा तुला तुझी आवड आणि तुझा छंद ह्यातला फरक कळला पाहिजे. तुझा छंद ज्याला आम्ही हॉबी म्हणतो हीच तुझं करिअर असावं नाही जे करिअर निवडलंय ही तुझी हॉबी असावी. आणि आता छंद ही ती अवघड आहे बरं का. आता तुमचा कार्यक्रम झाला का बापू बघा तुम्हाला उद्यापासून आता ही कार्यक्रम सरांनी केलाय लाईव्ह. आता प्रचंड पालकांमध्ये सुद्धा एक आता अरे 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 उद्यापासून गर्दी होणार बरं का. प्रत्येकाला वाटणार आता माझं पोरग स्विमिंग मध्ये गेलं पाहिजे त्याला सर्टिफिकेट मिळालं पाहिजे. पण होत नाही. त्याचं कारण काय माहिती का पोरांनो आम्ही म्हणतोय जी तुमचं हॉबी तीच तुमचं करिअर असावं. पण अडचण लय आम्हाला आवड आणि छंद ह्यातला फरकच कळत नाही. आणि खरं आहे बरं का फरक प्रत्येक पालकाला आता वाटणार आहे माझ्या पोराने हे व्हावं माझ्या पोराने ते व्हावं. पण आम्हाला पोरांच्या आवडी काय त्या पण ती त्याचा छंद आहे का ही कळत नाही. आम्ही आमच्या ह्याच्या पोलीस भरती करणार असो UPSC करणार असो UPSC करणार असो त्याला आधी विचारतो तुला अधिकारी व्हायच्यासाठी बेस काय आहे अभ्यास. नुसतं अभ्यास आहे. मग अभ्यास करणं ही तुझा छंद आहे का त्याला कळतं हा सर मला खूप आवड आहे. आवड आणि छंद मध्ये फरक आहे का. आम्ही जर एखाद्या पोरीला म्हणलं बाई बघ आपल्याला 3 तास शिकणं हलायचं नाही पोरगी म्हणते होय 1.5 तासाने ती हळूच एकदा जांभळी देते 2 तासाने ती अशी एकदा मान हली होते 2.25 तासात 2.5 तासात म्हणते कंटाळा चहा पिऊन येते. ही तिची आवड आहे बरं का ही तिचं काम आहे. पण ह्याच पोरीला उद्या तिच्या घरात जर कुणाचं लग्न फिरणं असेल आणि तिच्या हातात चुकून संध्याकाळी 9 वाजता मेहंदीचा फोन दिला माय सकाळच्या 3 वाजल्या तरी पुरीची मांडी अवघडच नाही. दोन्ही हात पूर्ण झाले का ती म्हणती पाय पुढी करा पायावरती काढते. कंटाळतच नाही का कंटाळत नाही
भेंडी काढणे हा तिचा छंद आहे. आम्हाला सुद्धा पोहायला आवडतं की, पण किती अर्धा तास 45 मिनिटं 1 तास गेलं ना का तोंडात पाणी गेली लाईट बी. आता लाईट जरी गेली असेल तरी आपण कारण सांगण्यापेक्षा उपाय शोधू हीच तुम्हाला करायचं. तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि पालकांना सुद्धा त्यांचं मनापासून अभिनंदन. फक्त करून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, प्रत्येक एक आता तुम्ही एक यश विशिष्ट खेचले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की यशाच्या शिखरावर पोचणं खूप सोपं आहे. काय म्हणायचे? यशाच्या शिखरावर पोचणं अवघड आहे, त्या शिखरावर टिकून राहणं. अवघड काय असतं? त्या शिखरावर टिकून राहणं. बऱ्याचदा काय होतं, एखादं यश मिळालं की ही यश आपल्या डोक्यात जात असतं, डोक्यात. आणि आपल्या जीवाला असं वाटत असतं मी वाघ आहे, मी वाघ आहे. पण लक्षात ठेवा, जंगलात वाघ एकच असतो का? एकापेक्षा जास्त. मग असाच एक वाघ होता, प्रत्येक शर्यत जिंकायचा. आणि प्रत्येक शर्यत जिंकलं की पत्रकार त्याला विचारायचे तुमच्या जिंकण्याचं रहस्य काय आहे? वाघाने उत्तर दिलं, मी प्रत्येक डाव जिंकण्यासाठी खेळतो. वाघाचं उत्तर काय आहे? मी प्रत्येक डाव जिंकण्यासाठी खेळतो. आणि अशी त्याची मुलाखत झाली की 2 महिन्यांनी स्पर्धा आली आणि त्या स्पर्धेत ह्या वाघासमोर दुसरा वाघ आला आणि ही वाघ हरला. वाघ फुल टेन्शन मध्ये. लगेच 6 महिन्यांनी पुन्हा स्पर्धा, त्याच्यासमोर पुन्हा हीच वाघ आला आणि जी वाघ मला म्हणायचा का मी प्रत्येक डाव जिंकण्यासाठी खेळतो, ही वाघ पुन्हा हरला. सगळ्यांचं लक्ष त्या नव्या वाघाकडे गेलं आणि त्या नव्या वाघाला प्रश्न विचारला, होय आता तुमच्या जिंकण्याचं रहस्य काय आहे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही त्या पहिल्या वाघाला विचारलं होतं का तुमच्या जिंकण्याचं रहस्य, त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं मी प्रत्येक डाव जिंकण्यासाठी खेळतो. त्याच दिवशी मला माहित होतं पुढच्या स्पर्धेत ही वाघ हरणार आहे. ते म्हणले कसं काय? त्याचं कारण साधं सोपं सरळ आहे. म्हणले ही माणूस प्रत्येक डाव जिंकण्यासाठी खेळतोय, माझ्यासाठी यश अपयश किरकोळ होतं. मी प्रत्येक डाव खेळताना मला प्रचंड आनंद येत होता, मी तो आनंद लुटण्यासाठी खेळत होतो. विषय आणि ही आनंद लुटणे हाच माझा हेतू आहे. त्याच्यामुळं माझ्या मनात कधी यश अपयश जिंकलो हारलो मनातच आलं नाही. पण ह्याच्या डोक्यात ठरवलं याने प्रत्येक डाव जिंकण्यासाठी खेळायचा. म्हणून ज्यावेळेस पहिल्यांदा हारला त्यावेळेस डिप्रेशन मध्ये गेला. आणि ज्या वेळेस डिप्रेशन मध्ये गेला की ह्याच्या मनात भीती नावाचा राक्षस उभा राहिला. आणि ज्या वेळेस दुसरी स्पर्धा लागली पुन्हा मीच दिसलो, ती भीती नावाचा राक्षस अजून मोठा झाला. आणि ह्याच्या मेंदूला जी फक्त काम होतं की प्रतिस्पर्ध्याबरोबर स्पर्धा करायची, प्रतिस्पर्ध्याला हरवायचंय, ती विषय बाजूला झाला. ह्याच्या मनाचा संघर्ष 2 पातळीवर सुरू झाला. एक पातळी होती ह्याला हरवायचंय आणि दुसरी पातळी होती मनात निर्माण झालेला भीतीरूपी राक्षसाला हरवायचंय. माझ्या मात्र मेंदूला हरायचं जिंकायचं शॉटच नव्हता, आपल्याला आनंद मिळतोय खेळायचंय. माझा मेंदू फक्त एकाच पातळीवर काम करत होता, पुढच्याला हरवायचं, मी जिंकलो, विषय संपला. तुम्हाला सुद्धा एवढंच खेळा काय की मला पोहण्यात आनंद आहे, मी स्पर्धा करतोय माझा आनंद लुटण्यासाठी. मग कधीतरी यश येईल, कधीतरी अपयश. यश आलं डोक्यात जाऊ देऊ नका आणि अपयश आलं काळजात जाऊ देऊ नका. पुन्हा नव्या उत्साहाने पुन्हा स्पर्धा करायची आणि मगच तुम्ही त्या शिखरावर कायम राहताल. कळलंय का? जिंकलं तरी डोक्यात जाऊ द्यायचं नाही, हरलं तरी नाही. आणि पालकांकडनं सुद्धा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की निसर्ग लेकरं प्रत्येकाची स्वतःची एक क्षमता आहे. कुणीतरी इतकं रेकॉर्ड इतक्यात केलं, मग अपेक्षा ठेवा पण हट्ट करू नका. गड्या अपेक्षा असू द्या, हट्ट नको. कारण ते हट्ट तुम्हाला डिप्रेशन मध्ये घालणार आहे आणि त्या लेकराला प्रचंड डीप डिप्रेशन मध्ये जाणार आहे. आणि मग यदा कदाचित आपल्या अपेक्षा पूर्ण होईना गेल्या की लेकरांची पावलं चुकीच्या मार्गाकडे जायला लागते. आणि म्हणून आता ह्या लेकरांकडनं तर आता तर कार्यक्रमाला लय उशीर झाला, बोलण्यासारखी बी लय आणखीन आहे. पण मी खऱ्या अर्थानं म्हणतो की इतकं भारी वाटायला लागलं. बाळराजे पिंगळे सर, प्रचंड तुमचं मनापासून अभिनंदन. आणि त्याच पद्धतीनं मी संस्थेला सुद्धा इतकंही करतोय की ज्या पोरांची परिस्थिती जी आज इथलं प्रशिक्षण आपण जर पुण्यामध्ये मुंबईमध्ये जर घ्यायचं ठरवलं तर अतिशय विचित्र परिस्थिती आहे की मला माहिती आहे माझ्या पोरामध्ये क्षमता आहेत, पण मी स्वतः सक्षम नाही, माझा खिसा तेवढा गरम नाही.
मी माझ्या पोराला लागणाऱ्या सोयीसुविधा नाही देऊ शकत. ही प्रत्येकाची एक अडचण आहे आपल्या गोरगरीब लेकरांची. परंतु इतकं म्हणजे स्टँडर्ड लेवल मेंटेन केलेलं आहे आणि त्यासाठी मी खरंच संस्थेचं मनापासून आभार मानतो. मी म्हणतो क्रीडाच नाही बापू, ह्या गोष्टी प्रत्येक क्षेत्रात पाटील सर, ह्या गोष्टी आपल्या प्रत्येक सेक्टरमध्ये, मग क्रीडा असू द्या, कला असू द्या, आणखीन आपलं जे काय नाही एज्युकेशनल असू द्या, जबरदस्त इतकं हे करा की जे आता बदललेलं हे आहे. खरं तर माझं वय लहान आहे, परंतु मला काय नेहमी वाटतं की ज्या उद्देशाने मामानी ही रोपटं लावलं होतं, ह्या सावलीखाली मी, माझं कुटुंब आणि प्रचंड आपल्यातले ज्या माणसांच्या खरंच की मला शिकण्यासाठी किंवा ज्या उंचीवर आपल्याला जायचंय तिथं जाण्यासाठी फक्त पैसा ही अडचण नसावी. आणि म्हणून मामांनी एवढं मोठं रोपटं उभा केलं. आणि ह्या जाहिरातीच्या जगामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण सगळीकडे असताना आपण कुठंच कमी पडू नये म्हणून एक अपेक्षा करतो संस्थेकडनं की अशा कुठल्याही एखाद्या विधायक प्रकल्पाला नेहमी तुम्ही तर असतातच, पण मी एक विद्यार्थी संस्थेचा एक पालक ह्याच नात्याने एक बार्शीकर म्हणून मी तुमच्याकडनं सुद्धा अपेक्षा ठेवतो. अपेक्षाचं वजन मुद्दामून ठेवतो, कारण लय लेकरांचं चांगलं होणार आहे आपल्यातनं. आणि मनापासून सगळ्यांचं अभिनंदन. बोलवलं त्याच्याबद्दल सरांचे धन्यवाद. पुढच्या वेळेस आणखी जोरात कार्यक्रम कुठेतरी करूया. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद बोलले सर, खूप छान आपण मार्गदर्शन केलं सर्व विद्यार्थ्यांना. यानंतर सचिन वायकुळे सर, जे स्मार्ट अकॅडमी भाषण कला प्रशिक्षण केंद्र चालवत आहेत, ते स्वतः सकाळचे पत्रकार सुद्धा आहेत. त्याचबरोबर ते संचारचे पत्रकार आहेत. त्याचबरोबर ते तृतीयपंथी समाजासाठी सुद्धा मोठं काम करतायत. जो तृतीयपंथी समाज आहे त्यांना मुख्य प्रवाहात समाजाच्या आणायचं. त्याचबरोबर त्यांनी मतदानाचा अधिकार देऊन सर्व तृतीयपंथी समाजाकडून त्यांनी मतदानसुद्धा करून घेतलं. आणि त्यांना रेशन कार्ड असतील किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतील त्यासाठी सुद्धा त्यांनी ते प्रत्येक वेळेस झटत असतात. असे आपले समाजसेवकसुद्धा आहेत ते. असे आपले श्री सचिन वायकुळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आता समारोपाकडे चालू आहे आपण, ज्यांच्यामुळं तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गळ्यामध्ये पदकं आली आणि ज्यांनी तुम्हाला अतिशय मनापासून या ठिकाणी पोहण्याचं प्रशिक्षण दिलं आणि ते प्रशिक्षण देताना आपल्या मनाचा निरीच्छ भाव, प्रामाणिक भाव आणि तत्परता ज्यांनी दाखवली आणि ह्या सगळ्या सत्काराच्या नंतर ज्यांचा तुम्ही सत्कार केला ते खरं पिंगळे सरांचं मी मनापासून अभिनंदन करतो सुरुवातीलाच. आणि आजच्या या सत्काराच्या कार्यक्रमासाठी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव की ज्यांनी कर्मवीर डॉक्टर बाबासाहेब जगदाळे यांच्या विचारांचा वारसा अतिशय नेटानं पुढे नेण्याचं काम केलं. हा वारसा केवळ कागदावरच न ठेवता तो कृतिशीलपणे तो बहुजनांच्या प्रत्येक उंबऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे हा विचार ज्यांनी जपला ते या संस्थेचे सचिव आदरणीय पी.टी. पाटील सर, या संस्थेचे खजिनदार आणि या शहरातल्या आणि संस्थेतल्या प्रत्येक कार्यक्रमाचे जवळून साक्षीदार राहणारे आणि प्रत्येक कार्यक्रमासाठी प्रत्येक घटकांसाठी आपलं योगदान असावं असं मनापासून वाटणारे या संस्थेचे खजिनदार आदरणीय जयकुमार बापू शितोळे, ज्यांनी आपलंही महाविद्यालय नॅकच्या यादीमध्ये आणलं आणि स्वतःसुद्धा त्या निवड समितीमध्ये स्थान पटकावलं आणि ज्यांनी या कर्मवीर जलतरण तलावाच्यासाठी अतिशय मनापासून काळजी केली ते शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर गोरे सर, ज्याने आता या ठिकाणी भाषण केलं, ज्यांचं मराठी व्याकरणावर प्रभुत्व आहे. बार्शीनंतर पुण्यामध्ये ज्यांनी क्लासेस चालू केले, त्या ठिकाणी वर्ग सुरू केले आणि त्या माध्यमातून अनेक MPCच्या विद्यार्थ्यांना यशाच्या उंबरठ्यावर उभा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खरं वाट्याला ज्यांनी यश आणण्यासाठी आपलं योगदान दिलं ते आदरणीय प्रदीप बोधले सर. आणि या जलतरण तलावासाठी सातत्यानं प्रत्येक वेळेला माझ्याकडं पाठपुरावा करणारे, संस्थेकडे सतत पाठपुरावा करणारे या शहरातले या पंचक्रोशीतली प्रत्येक मुलं शिकावीत आणि या जलतरण तलावाकडे यावीत, त्यांना पोहायला उत्तमपणे यायला हवं, ती स्पर्धेत टिकावीत अशी भावना अतिशय प्रामाणिक अशी तळमळ घेऊन या ठिकाणी खरं तर सगळं व्यवस्थापनाचं काम पाहणारे आमचे सहकारी लोमटे सर आणि ज्यांनी निवेदन केलं, सूत्रसंचालन केलं उत्तमपणे ते धनोडे साहेब,
धनोडे साहेब पण माझे प्रशिक्षणार्थी आहेत, तावजी पण माझा प्रशिक्षणार्थी आहे, अमृत खेडकर पण माझे प्रशिक्षणार्थी आहेत. म्हणजे याही ठिकाणी माझे खूप प्रशिक्षणार्थी आहेत. आणि मला इतकंच वाटतं की भाषणाच्या पातळींवर जे काही सांगायचे ते मी नंतर कधीतरी सांगेन. आता वाजलेत 8:30 आणि खरं तर हा खूप काळ गेला आहे. तुम्ही पालक या ठिकाणी आहात आणि मला जे बोलायचं आहे खरं तर मी समाधानी आहे तावजीच्या भाषणानंतरच, कारण माझ्या वतीनं तो बोलला असं तुम्ही गृहीत धरा. कारण माझा विद्यार्थी बोलला काय आणि मी बोललो काय. आणि तावजीचे वडील रविकांत साळुंके याचं मी आवर्जून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्व पालकांचं सुद्धा अभिनंदन आणि कौतुक करतो. फक्त एक गोष्ट सांगतो की आचार्य प्र के आत्रेचं परवा पुस्तक वाचत होतो, त्याच्यातलं एक वाक्य मला खूप अतिशय मनाला भावलं. आत्रे असं म्हणत होते की प्रत्येक माणसाला जगण्याचं आणि मृत्यूचं या सगळ्या गोष्टींचं आकर्षण असतं, मात्र जीवनाचं आकर्षण असण्यापेक्षा जीवनाची ओढ असावी लागते. आणि ज्याला जीवनाची ओढ आहे त्याला जीवनाच्या वाट्याला जे जे काही येईल ते सारं शिकावं असं वाटतं. आणि याच वर्गातली ही सारी मुलं आहेत आणि त्याच्याहीपेक्षा आपली मुलं शिकावीत या पद्धतीची भावना ठेवून त्या पोराला प्रोत्साहन देणारे तुम्ही सर्व पालकसुद्धा त्याच वर्गातले आहात. आणि म्हणून मला असं वाटतं की ही मेडल जी आहेत ही मेडल्स त्या मुलाची नाही तर ती मेडल्स तुमची आहेत. कारण या ठिकाणी पोटावर हात मारणारी माणसं खूप आहेत, पाठीवर थाप मारणारी माणसं या जलतरण तलावांच्यासारखे, लोमटे सरांसारखे, पिंगळे सरांसारखे, पाटील सरांसारखे या संस्थेतल्या पदाधिकाऱ्यांसारखे असतात. कारण पाठीवर थाप मारणं खूप महत्त्वाचं असतं. पोटावर थाप मारणं, पोटावर हात मारणं ही सगळी स्पर्धा सुरू आहे. आणि या ठिकाणी तुमच्या पाठीवर थाप पडली आहे. ही पाठीवरची थाप मला खात्री आहे की भविष्य काळामध्ये निश्चितच तुम्हाला एका उंचीवर घेऊन जाईल. या ठिकाणी मला खरं पोरांचं कौतुक वाटतं आणि मी पालकांचं विशेष कौतुक करतो. इथं महिला पालक मोठ्या संख्येने आहेत, त्यांचं मी विशेष कौतुक करतो. कारण या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोणी असेल तर ती आई आहे. आईनंतर भगवंत आहे आणि आईवडिलांच्या स्थानानंतर भगवंत आहे. ही गीतासुद्धा सांगते की त्याच्यावरचं स्थान जे भगवंताच्या वरचं स्थान हे आईवडिलांचं आहे. आणि म्हणून मी अकॅडमीमध्ये नेहमीच सांगतो, तावजी 10 दिवस मला तिची ओढ जी वाटत होती प्रशिक्षणाची की सेंद्रियवरडे येताना त्याला बस मिळायची नाही तर तो हात करायचा लिफ्टसाठी, तिथे यायचा पण पोचायचाच बरोबर 8:30 वेळेमध्ये. ही जी ओढ आहे ना ही ओढ तुम्ही या मुलांच्यामध्ये निर्माण केली आणि ही ओढ निर्माण करण्याचा खरा वाटा खरं तर पालक म्हणून तुमचा आहे. आणि बोधले सर म्हणल्याप्रमाणे पण मी सांगेन की पोरांना कधी प्रेशर टाकू नका, त्याला कधी काय व्हायचं हे सांगू नका, त्याची त्याला ठरवू द्या. आणि म्हणून मी सुद्धा माझ्या पोराला सांगत असतो नेहमी की बाबा तुला काय व्हायचं ते तू ठरव. तर त्याच्या आईमध्ये त्याला जेही करायचं आहे, त्याला नीट करायचं आहे, मी म्हटलं त्याला काय ठरव, त्याला काय व्हायचं ते ठरव. तुझ्या अपेक्षा घेऊन जर तो जायला लागला तर त्याच्या स्वप्नांचा चक्का सुरू होईल. तर मुलांची स्वप्नं खरी फुलली पाहिजेत आणि मुलांची स्वप्नं फुलावी अशी वाटत असतील तर त्या मुलांच्या स्वप्नांना खऱ्या अर्थानं खतपाणी घालायचं काम आई वडील म्हणून तुम्हाला पालक म्हणून करावं लागेल. आणि म्हणून प्रश्नोत्तराच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला त्या स्वरूपामध्ये मुलांशी बोलावं लागेल. मी खूपदा माझ्या मुलाला पण सांगतो की बाबा मी परवा ट्रिपला गेलो होतो मागच्या आठवड्यात आणि पोरगा म्हणाला कासारी नदी होती, मोठं पात्र होतं, मला म्हणलं पप्पा पोहायचं आहे का. मी म्हटलं पोहूयात, बाकीचे पण पोहत होते. तर म्हटलं आपण एक काम करू, नुसतं पोहायचं नाही शर्यत लावू. मी म्हटलं लावू शर्यत. तर काय आपण ह्या पारावर त्या पलीकडच्या तीरावर जायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे. आणि जे पोचेल त्याला काय, तर जे पोचेल त्याला म्हटलं जेवण. अरे तू कुठलं जेवण देणार म्हणलं, मी जिंकलो तर. अरे जिंकून तर दाखवा म्हणलं आधी. आणि मी चाललो तर मला तो उतरताना काय म्हणाले की पप्पा ठगा तुम्ही बरेच दिवस झालं पोहत नाही, मी रोज पोहतो. आणि जर मध्ये तुम्हाला वाटायला लागलं दम भरला तर मला सांगा, मी तुम्हाला पलीकडच्या तीरावर नेतो. हा आत्मविश्वास माझ्या पोरामधला बघितला आणि मला मी बाप असल्याचं खरं धन्यता वाटली. कारण तुम्हाला सांगू का, जोवर हा पोरगा तुमचा म्हणत नाही ना असं की काय काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे. कारण मोठ्यापणाने खरं तर तुम्ही ज्यावेळेला मोठे होता त्यावेळेला आईबाप तुमच्यासोबत असता. आणि म्हणून मी पोराने एक खरं सांगेन की आईवडिलांची जी काही म्हणजे ज्या ज्या पोराच्या वाट्याला आईवडिलांचं मार आला ती सगळी पोरं यशाच्या शिखरावर गेली. ज्या ज्या पोरांच्या वाट्याला आईवडिलांचं खवळलं आलं ती सारी पोरं यशाच्या शिखरावर गेली. आणि म्हणून आमच्या मुलाला जेव्हा आई मारते तेव्हा मी कधीच त्याला सोडवत नाही. आणि त्याला एक गोष्ट सांगतो, आईची शिवी ही आशीर्वादाची ओवी तू जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत तो आशीर्वादामध्ये परावर्तित होणार नाही. त्यामुळे तू काय कर, आईचा जेवढा मार खायला तुला मिळेल तेवढा तू मार खायचा प्रयत्न कर. कारण एवढंच वर्ष आहे तुला मार खाशील. 11वीला गेल्यानंतर आई तुला मार मारलं तरी मारणार नाही, वडील मार म्हणले तरी मारणार नाहीत. आणि म्हणून मार खाण्याचा तो काळ असतो हे सुद्धा भाग्य असतं. आणि म्हणून तुम्हा पोरांना मला सांगायचं की जर असा मार मिळाला तर तो आशीर्वाद समजूनच घ्या आणि कधीतरी उलट्या वडिलांना कधी बोलायचा प्रयत्न करू नका. कारण मी मागची मध्यंतरीची कथा अशी वाचली की आई वडील खूप पोरांच्या बद्दल काळजी करतो. ते रात्री कुठेतरी पोरग शिकायला ठेवला आणि तो जेवायला बाहेर गेला. वडील खूप बोलले त्याला की तुला बी याच्यासाठी नव्हतं पाठवलं, तो कशासाठी तिथे गेला. तर तो म्हणाला की ठीक आहे पण तुमचा माझ्यावर विश्वास नाही का, विश्वास आहे म्हणून तर तुला तिथे पाठवलं. आणि वडील खूप बोलले त्याला, अधिकारानं बोलले. तर त्याला उलटं मुलगा बोलला
आणि उलटं बोलल्यानंतर त्या मुलाला वाटलं की फोन ठेवल्यानंतर वाटलं की आता पप्पाला सॉरी म्हणावं. पण किती बघा कमी पडा, बापाला सॉरी म्हणाला त्याच्यामध्ये कमी पडा कसला, आईच्या पायावर आपला माथा टेकवायला त्याच्यामध्ये कमी पडा कसला. आणि त्या पोराला वाटलं, 12 परत विचार केला त्यांनी, मेसेज टाकू आता बाबांना की बाबा चुकलं, माफ करा मला, मी चुकलो. पण त्याचं काही त्याला कमीपणा काय वाटत होता कोण असतं. मग शेवटी सकाळ सकाळ लवकर उठला आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट्सअपला मेसेज केला की पप्पा काल मी जे उलटं सुलटं बोललो त्याबद्दल मला माफ करा, कारण मी याच्या पुढे असं कधी बोलणार नाही. रात्रभर ते त्याला अशी काटा रुतल्यासारखं ते वाटत होतं. 6ला त्यांनी मेसेज केला, उत्तर काही आलं नाही. मग त्याला वाटलं की आता पप्पा उठले नाहीत म्हणून त्यांनी फोन लावला, फोन पण नाही उचलला. आणि मग त्याच्या आईला फोन केला. आईने असं सांगितलं, आईने त्याच्या बहिणीकडे फोन दिला आणि त्याच्या बहिणीने मी त्याच्या मावशीने सांगितलं की बाबा रात्री 2 वाजताच गेले. आता मला सांगा, बाबा 2 वाजता गेला हा निरोप जेव्हा त्या पोराला मिळाला तेव्हा तो कोसळला खाली आणि तो असं म्हणाला की मी त्याच क्षणाला त्याच ठिकाणी जर मी पप्पाला मनापासून माफ करा असं म्हणाला असतो तर किती मला चांगलं वाटलं. आज हे ओझं घेऊन मला जगावं लागेल. पण 2 वाजता अचानक वडील या जगातून निघून जातात आणि वडील निघून गेल्यानंतर पोराला वाटलं की बाबा मी आयुष्यभर बापाची माफी मागू शकलो नाही. ही रुकरूक, ही खंत, ही वेदना घेऊन तो पोरगा पुढे जगत राहतो. मला वाटतं की अशी कुठल्याही पातळीवरचा वेदनेचा भाग आपल्या वाट्याला एवढे पटकन जिथं चुकलं तिथं आईच्या चरणावर डोकं ठेवा. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्या ज्या माणसांच्या वाट्याला 4 धाम आलं नाही त्या माणसांनी आईवडिलांना शोधावं आणि आपला माथा त्यांच्या चरणावर ठेवावा. 4 धामाच्या वरचं समाधान आणि पुण्य तुम्हाला लाभेल. हे पुण्य तुमच्या वाट्याला येऊ त्या पद्धतीची अपेक्षा करतो. तुम्हाला सर्व मुलांना मनापासून शुभेच्छा देतो. पोहणं खूप महत्त्वाचं असतं. पाण्यामध्ये बदकं असतात पण पाण्यातल्या बदकापेक्षा गाळ्यातल्या पदकाला खूप महत्त्व असतं आणि गाळ्यातली पदकं तुम्हाला यशाच्या शिखराचीच घेऊन जातील. लोमतेतून पिंगळेतून पुढे एकदा आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप सुंदर, प्रेरणादायी. आणि आईवडिलांची किंमत काय, जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत त्यांची किंमत नसते. पण आईवडिलांच्या नंतर काही राज्य अख्खं हवाली केलं, पृथ्वी हवाली केली तरी नाही मला आईवडील पाहिजे, हा संदेश आपल्याला सरांनी दिलेला आहे. आमच्याकडून एक छोटीशी चूक राहिलेली आहे. चाऱ्यावरनं इथे पहाटे 5 वाजता पोहोचणारे विद्यार्थी जान्हवी वास्करीचा सत्कार आमच्याकडनं राहिला. ती जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम आलेली आहे. की जी की चाऱ्यावरून 4 वाजता निघायची आणि इथे पहाटे 5ला प्रॅक्टिसला यायची. तिचा सत्कार आदरणीय बापू गोरे सर, पी.टी. पाटील साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ओके. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार शिंदे बापू यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथमतः रयतेचे राजे छत्रपती आणि आपल्या सर्वांची प्रेरणास्रोत करणारे मामासाहेबांना विनम्र आग्रह करतो. त्या जगदरण स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवलं त्यांच्या कौतुक कार्यक्रमाला उपस्थित असणारे संस्थेचे सचिव आदरणीय पी.टी. पाटील सर, प्रमुख पाहुणे म्हणून आता ज्यांनी उत्तम आपल्याला मार्गदर्शन केलं ते आदरणीय सर, डॉक्टर गोरे सर, वेगळे सर, बापू आणि उपस्थित पालक आणि यशस्वी विद्यार्थी. खरं तर सुरुवातीला मी तुमचं मनापासून कौतुक करतो. बऱ्याच वेळा मला या जगदरण स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या, तिथं यशस्वी झालेल्या, वेगवेगळे मेडल मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करायला बोलवलं. त्याबद्दल संयोजकाचा मी आभार मानतो. पण मला 2-3दा याचा प्रत्यय आला की ज्यावेळेस मी येतो त्यावेळेस यांची मेडलची संख्या वाढत जाते आणि त्यांच्या वजना इतका असून ते मेडल असते का असं मला वाटायला लागतं. खरंच तुमचं मनापासून कौतुक करतो. पिंगळेसर तुमचं मनापासून कौतुक. मोठे बापू आपण पण लक्ष देऊन या मुलांसाठी फार काही करतात, त्यामुळे तुमचंही मी मनापासून अभिनंदन करतो. फक्त मला जाणवलेली गोष्ट अशी की याच्यामध्ये मुलींची संख्या थोडी जास्त आहे, पालक पण त्याच्यामध्ये आहेत. आपल्याला अगदी 6 नावाची मुलगी माहिती आहे का? माहिती होय किंवा नाही तुम्हाला उपयोग नाही, मुलांना माहिती पाहिजे. मग हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये या मुलीने काय केलं असेल तर हेलसिंकी आपल्याला माहिती ऑलिम्पिकमध्ये फक्त खाशाबा जाधवने
कुस्तीमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं एवढं आपल्याला फक्त माहिती आहे. पण त्या स्पर्धेमध्ये एक वेगळा विक्रम झाला होता. तो विक्रम असा की आरती साहा नावाची मुलगी, वय वर्ष 11 वर्ष 10 महिने 305 दिवस, आणि त्या वयामध्ये त्या मुलीनं भारताकडून ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. मला असं वाटतं की या मुलींच्यामध्ये मला ती गुणवत्ता दिसते की कदाचित येणाऱ्या काळामध्ये त्या ऑलिम्पिक नुकतंच आता यू घातलंय. आणि मग या ऑलिम्पिकमध्ये बऱ्याच वेळा आम्ही बातम्या ऐकतो की वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या ठिकाणचे खेळाडू तिथे यशस्वी होतात, पण भारताचे खेळाडू मात्र हाताच्या बोटावर म्हणून इतकेच कुठं ती यशस्वी होताना दिसतात. याचं आपल्याला कुठंतरी शोध घ्यायला पाहिजे, बोध घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपले विद्यार्थी त्या ठिकाणी कसे पोचतील. आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीनं त्या दिशेला आपलं एक पाऊल आत्ता पडलेलं आहे. पुढचं पाऊल आपल्याला मात्र त्या दिशेने घ्यावं लागेल, आणि त्यासाठी म्हणून संस्था म्हणून आपल्याला काय मदत पाहिजे ते आम्ही सदैव द्यायला तयार आहोत. मला आवर्जून सांगायचं की त्या स्पर्धेमध्ये तिने 100 मीटर आणि 200 मीटरच्या स्पर्धेमध्ये तिने भाग घेतला. दुसरी तिच्याबरोबर एक नासर म्हणून दोन्ही नासेर म्हणून एक मुलगी होती, ती तिच्यापेक्षा थोडीशी मोठी होती. पहिला हिट झाला. पहिल्या हिटमध्ये ती मुलगी पहिल्या 3 लोकांना घेतलं जातं. त्या 3मध्ये ती मुलगी आली, तिला परत पुढच्या फेरीला प्रवेश मिळाला. पुढच्या फेरीमध्ये पुन्हा अजून ती स्पर्धा खेळली, पुन्हा तिला पहिल्या 3मध्ये तिचा भाग घेतला आणि क्वार्टर फायनलला ती पोचली. क्वार्टर फायनल पोचल्यानंतर तिथून तिला सेमीफायनल जायचं होतं. पण दुर्दैवानं झालं असं की पहिले 3 नंतर तिचा नंबर लागला आणि ती जाऊ शकली नाही. परंतु ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याचं भाग्य तिला लाभलं. त्याच्यानंतर ती मोठी झाली. मोठी झाल्यानंतर मीरसेन, तुम्हाला कदाचित माहिती असेल मुलांना, मीरसेन कोण होता, काय केलं होतं त्याने माहिती आहे तुम्हाला? फार मोठा जलतरणपटू भारताचा की ज्यांनी इंग्लिश खाडी पहिल्यांदा पोहून पार केली. मला असं वाटतं की त्यांनी प्रोत्साहित केलं तिला, आणि प्रोत्साहन केल्यानंतर 1959 साली त्या दिवशी त्या मुलीनं ती इंग्लिश खाडी पोहली 42 किलोमीटरची 16 तास 20 मिनिटामध्ये, की आजपर्यंत ते सुद्धा एक चांगलं रेकॉर्ड आहे. मला असं वाटतं की ते रेकॉर्ड तुम्हाला खुणवत असावं, आणि ते रेकॉर्ड पूर्ण करण्यासाठी, ते मागं टाकण्यासाठी तुम्ही आवर्जून प्रयत्न करावा, की जेणेकरून या कर्मवीर जलतरणचं नाव, कर्मवीर मामासाहेबांचं नाव सर्व दूर पोचेल, आपल्या पालकांचं नाव, आपल्या प्रशिक्षकांचं नाव फार पुढं जाईल. या दृष्टीने आपण प्रयत्न कराल अशा अपेक्षा करतो. तुम्हाला त्यामध्ये यश मिळो. खरं तर ताऊजी मुलगा त्याचं चांगला बोलला. मला असं वाटतं की भावी काळामध्ये त्याला हबप ताऊजी महाराज म्हणून कदाचित त्याची ओळख निर्माण होती काय असं वाटतं. त्या दृष्टीने आपण जर प्रयत्न केले तर नक्कीच त्यामध्ये तो यशस्वी होईल. बोधले सर, आपण खरं तर कर्मवीर मामासाहेब म्हणजे खऱ्या अर्थानं विचारचे पायी काळात बार्शीतून तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा अतिशय उत्तम रीतीचं मार्गदर्शन करता. तुमच्या पद्धतीने छंद आणि आवड यातली आता मुलांना आमच्या काहीतरी तो पुस्तक त्यांच्यातला जो डिफरन्स आहे, फरक आहे, तो कदाचित त्यांना कळला असेल. आणि छंद म्हणून हा पोहण्याचा त्यांचा छंद हा फार पुढं त्यांना आयुष्यामध्ये पुढे घेऊन जाईल अशा प्रकारची आशा मला या ठिकाणी वाटते. वायकोळ सर, आपण आईवडिलांच्याबद्दल आपण जी काही उदाहरणं दिली त्याबद्दलही आमची मुलं चांगल्या प्रकारची प्रेरित झाली असतील. पुन्हा एकदा तुमचं मनापासून कौतुक करतो, आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा अजून एकदा तुम्हाला फार उत्तम यश मिळालेलं पाहायला आम्हाला सर्वांना मिळावं. आणि मला अशी खात्री वाटते की सर लोमटे बापूंना मी विनंती करेन, पिंगळे सरांना विनंती करेन की या ठिकाणी आपण आपल्याच मुलांना आपल्याच पालकांच्या समोर फक्त सन्मानित करतो आहोत. याच्या पुढं जाऊन आपल्याला इतर लोकांना याच्यामध्ये सहभागी घेऊन जास्तीत जास्त मुलांना, जास्तीत जास्त पालकांना हा मेसेज गेला पाहिजे की आमच्या कर्मवीर जलतरणची मुलं ही बघा कशी आहेत, आणि हे फार पुढं जात आहेत. हे तोपर्यंत जास्त मुलांपर्यंत, जास्त पालकांपर्यंत आपण पोचू शकत नाही, तोपर्यंत त्या जास्त मुलांना आपण प्रेरित करू शकत नाही. तर मला असं वाटतं की या निमित्ताने आपण जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी बोलवावं. त्या सर्वांच्या समोर आपल्या मुलांचा हा सत्कार त्या ठिकाणी व्हावा, अशा दृष्टीने आपण प्रयत्न करावा अशी विनंती मी या निमित्तानं आपल्याला करतो. गोरे सर, आपल्याला नॅक कमिटीमध्ये यश चांगलं मिळालं. आता आपण नॅक कमिटीमध्ये रुजू होत आहे, त्याबद्दल आमच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसार मंडळाच्या वतीनं, आमच्या सर्व या कर्मवीर परिवाराच्या वतीनं आपलं हार्दिक अभिनंदन करतो, आणि पुढच्या भावी कार्याला आपल्याला हार्दिक शुभेच्छाही देतो. आयुष्यामध्ये बरेच काही प्रसंग येतात जातात, पण जे वाईट प्रसंग असतात त्याला नेहमीच आपण
मागं सोडायचं असतं आणि पुढच्या चांगल्या कार्यासाठी आपण प्रेरित व्हायचं असतं. अशा प्रकारे आपण प्रेरित होऊया आणि कर्मवीर जयंतीचं नाव, कर्मवीर मामासाहेबांचं नाव आपण उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करूयात. त्यासाठी माझ्याकडून आपल्या सर्वांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. जाता जाता 4 ओळी मी खरं तर येताना केल्या होत्या. आहात तुम्ही कर्मवीर जलतरण तलावाची शान, आहात तुम्ही कर्मवीर जलतरण तलावाची शान, वाटतो आम्हाला तुमचा अभिमान, तृप्त होतील आमचे कान ज्यावेळी ऑलिम्पिकमध्ये वाजेल तुमच्यासाठी राष्ट्रगीताचे गान, सुवर्ण अक्षराने लिहिले जाईल तुमच्या नावाचे पान, तुमच्या नावाचे पान. धन्यवाद. धन्यवाद बापू. यानंतर पिंगळे सरांच्या मित्र परिवारातर्फे त्यांचा फ्लिपर्स क्लब अकॅडमीचा एक छोटासा सत्कार आहे. तो मित्र परिवार त्यांचा या पुढं त्यांनी स्वीकारावा. आहे या प्रदीप भैया चला अंधारात वाट हुडकत या. राहुल सर या. प्रदीप सर. प्रदीप भैया आधी कोणी उठायचं त्यांनी मोबाईल असा पुढं फोकस जाईल आता आडवं उभं राहा इथं तुम्ही थोडं असं